हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज सकाळी सकाळी मी हॉस्पिटलला जाऊन आले, कारण मी रात्रभर झोपले नाही. माझं डोकं एवढं जास्त दुखत होतं, म्हणून म्हणलं सकाळी सकाळी जाऊन येऊ. मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलला गेले होते, बट आज सॅटरडे तर दवाखाना बंद होता. काय करू आता मी? मग आता ठरवलंय दुपारून दुसऱ्या कोणत्या हॉस्पिटलला जाईल, दुसरं कोणतं चालू असेल तर. आणि हे जवळ होतं म्हणून इथे गेले, तर हे डायरेक्ट मंडेला ओपन होणार आहे म्हणे. मग मी तोपर्यंत नाही वेट करू शकत, कारण कालच रात्री मी रात्रभर झोपलेले नाही, दुखत होतं म्हणून. चष्मा काढलं की दुखायला, मग काय म्हणजे काहीतरी असेलच ना. मी थोडी ना झोपताना पण चष्मा घालून झोपणार आहे. तर आता मी ब्लिंकिटवरून भाज्या वगैरे ऑर्डर केल्या. मी येतानाच घेऊन येणार होते, बट माझं डोकं एवढं दुखत होतं की मी चलत गेले होते एकतर. मग येताना पण चलत यायचं होतं, मग तेवढं मी वजन नाही घेऊन येत शकत होते. आणि जो मी वजन काटा ऑर्डर केला होता तो माझं वजन ॲक्युरेट सांगतच नव्हता. मग श्वेताने एक घेतला होता, तर मी तिच्याकडे जाऊन मी चेक केलं, 2-3 वेळेस चेक केलं, तर त्याच्यावर माझं वजन नीट सांगत होतं. तर मग मी तोच आता ब्लिंकिटवरून तो पण ऑर्डर केला आणि भाज्या पण ऑर्डर केल्या. तर त्याच्यावर आता म्हणजे नीट दाखवते वजन. आणि तुम्हाला सांगू का, मी 3 किलो वजन कमी झालं माझं. 3 किलो, मलाच विश्वास बसत नाही आहे. परवाच मी चेक केलं होतं, तेव्हा माझं 3 किलो नाही जास्त होतं, आणि आता 3 किलो वजन कमी झाले. म्हणजे किती होतं? 57.5 होतं, आता 55 झाले, म्हणजे 2.5 किलो. विश्वास बसत नाही मला. आणखी मी काही खाल्लेलं नाही, त्यामुळे पण मे बी कमी दाखवत असेल, बट खाल्लं तरी किती, एक अर्धा पण नाही, 200-300 ग्राम वाढेल. बट 55 किलो झाले, चांगलं आहे. आणखीन असंच कमी कमी होत जाईल, कारण मी डाएट प्लॅन वगैरे सर्व फॉलो करते सध्या. ओके. आणि माझी स्किन पण बघा किती छान होती आहे. मे बी मला काय वाटतं माहिती का, मी 4-5 दिवस झाला ना साखर अजिबातच नाही खाल्ली. मी चहा पिला, पण गुळाचा चहा पिला, त्यामुळे बहुतेक असं वाटतंय मला की त्यामुळे माझं वजन लवकर कमी झालं. आणि आता मला काय म्हणतो आज माझा मी नाही सांगणार, आल्यावरच तुम्हाला दाखवेल. जे मी तुम्हाला सांगत होते एवढ्या दिवसापासून माझी ड्रीम गोष्ट येणार आहे. तर आज फायनली येणार आहे, आणि त्याचा मला अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवायचा आहे. तो ओपन करण्यासाठी मला रेडी व्हायचं आहे, तर सर्व काही असं आहे. तर त्यासाठी आता मी पटकन आंघोळ वगैरे करून घेते. अगोदर मी आता काय करणार आहे, चहा ब्रेड खाणार आहे. दूध पण ऑर्डर केलं होतं, तर चहा ब्रेड खाऊन, म्हणजे मी गुळाचा चहा बनवणार आहे. तर चहा ब्रेड खाऊन आंघोळ करते. आंघोळ करून मग मी माझे पटपट सर्व कामं करते. आणि चला तुम्हाला एकदा वेट करून दाखवते. आहे नवीन वेट मशीन, किती सुंदर आहे, माझ्या ड्रेसवर मॅचिंग झाली. आणि आता बघा काय, नाही, हे बघा, आता माझ्या हातात फोन आहे म्हणून वरचं 15 दाखवतंय, बट अगोदर जेव्हा मी फोन काढून ठेवला होता ना, तेव्हा 55.00 होतं. तर गाईज, फायनली माझी ड्रीम वस्तूची मी सांगत होते तुम्हाला, तर आलेली आहे, रिसीव झाली आहे. आणि मला ते थोडंसं ना रेडी होऊन शूट करायचं आहे त्याचा व्हिडिओ. तर तर त्यामुळे मी अशी कुर्ता सेट घालून रेडी झाली आहे. आणि आता थोडंसं मला ज्वेलरी वगैरे पण घालायचे, थोडंसं नॉर्मल मिनिमल ज्वेलरी घालू आणि तयार होऊया. तयार झाले की मग आपण त्याला ओपन पण करू, मी तुम्हाला दाखवेल ओपन करून. तर चला, अगोदर मी रेडी होते. तर गाईज, झाले मी रेडी. ज्वेलरी घातली मी ही छोटीशी, जशी ते हलव्याचे दागिने असतात ना, तसंच दिसतंय. संक्रांतीसाठी आता नसतात का तसं. आणि आता इकडे बघा, माझी ड्रीम वस्तू, माझा ड्रीम मिरर फायनली तुम्हाला मी सांगितलं.
तर हा आलेला आहे. बट आता मला लागली आहे भूक, सो मी अगोदर संत्री खाते कारण मला जेवण करायची इच्छा नाही आहे. मला मळमळ झाल्यासारखं होतं आहे, मला जेवण करायची इच्छा नाही आहे, मला खाऊ वाटत नाही आहे भाजी चपाती. तर मी संत्री ॲपल खाईल आणि मग त्यानंतर मग मी थोडंसं झोपेल. नंतर मग हा माझा ड्रीम मिरर अनबॉक्स करेल. खूप जड आहे बरं, तर त्याला छानपैकी मला सिनेमॅटिक वगैरे शूट घ्यायचं आहे त्याचा, तर त्यामुळे मी त्याला आणि मी फर्स्ट टाईम मी एवढ्या महागाची वस्तू ऑनलाईन मागवली आहे, फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये. तर बघूया आता कसा निघतो काय नाही. होप सो फुटलेला वगैरे काही नसू नये, नाहीतर आणायच्या ह्याच्यामध्ये फुटलेला निघायचा. तर चला आता मी पटकन खाऊन घेते आणि मग आराम करते आणि मग उठल्यानंतर तुम्हाला भेटते. तर गाईज आणले मी इकडे कट करून आणि खाते आता. असं मला पूर्ण चक्कर यायल्यासारखं होलं, पण मला भाजी चपाती खाऊ वाटत नाही, काय करू आता. आणि माझ्या आजचे सुद्धा सर्व तूच केलीस ना आज. आज मी काहीच केलं नाही, क्लिनिंग पण तिनेच केली, भाजी वगैरे पण तिनेच केली आणि चपात्या तर मावशीने केल्या. तर कारण मला खूप लो फील होत होतं आणि बरेच जण म्हणत होते तू तर एकटी राहते, मग मावशी कशाला. एकटी राहते पण माझ्या मागं कामं किती आहेत, 1760. एवढं सगळं करताना मला स्वयंपाक करणं होतच नव्हतं. आणि सकाळी स्वयंपाक करायला घेतला मग तर पूर्ण माझी एनर्जी तिथंच जायची, दिवसभर काहीच करू वाटत नव्हतं. म्हणून मग चपात्याला तेवढं मावशींना लावलं. आणि दुसरी गोष्ट, आता लवकरच माझं ऑफलाईन ऑफिस चालू होणार आहे, 10 किंवा 15 तारखेपासून होईल. त्यानंतर तर मग मावशी लागणारच होत्या, कारण एवढं आता मी दुसरी पण ID चांगलं वर्क करते, त्याच्यावर पण मी टाकते व्हिडिओ डेली, ते पण शूट करायचं, परत दररोज लॉंग व्लॉग टाकायचा, परत मिनी व्लॉग टाकायचा, हे सगळं एवढं करणं ना शक्य नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या, म्हणलं लावून टाकू मावशी. कारण प्रायोरिटी मला स्वयंपाक बनवणं नाही आहे, तर प्रायोरिटी मला माझे बाकीचे कामं होणे, माझा जॉब प्रायोरिटी आहे. तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. स्वयंपाक तर काय आपल्याला जेवायचंच असतं, कोणाच्या पण हातचं जेवलं तर काय एवढं. अगोदर आम्ही दोघी मिळून तरी करत होतो, तिनं भाजी मी चपात्या, मी भाजी तिनं चपात्या. बट आता तिचं पण ऑफलाईन ऑफिस, म्हणजे तिचं पण ऑफिस चालू झालंय, तिला पण सकाळी जॉबला जावं लागते, तिला तर 6लाच जावं लागतंय. त्याच्यामुळं मग म्हणलं राहू द्या. आणि हा ड्रेस कसा दिसतोय मला खूप आवडला, मला वाटलं नव्हतं हा कलर एवढा सूट करेल म्हणून मला, पण छान दिसतोय. आणि काल माझं प्रोटीन पावडर पण आलंय, तर ते पण मला आजपासून चालू करायचं होतं, बट ह्या सगळ्याच्या नादात मी विसरले. तर गाईज दुपारी नंतर तुम्हाला बोलले मी अनबॉक्स करायचंय मिररला आणि मी झोपीच गेले. मला कशी झोप लागेल कळालंच नाही. एकदम थंड वातावरण झालं होतं, ऊन नव्हतं, काहीच नव्हतं, एकदम असं थंडवालं वातावरण झालं होतं, त्याच्यामुळे झोपच लागली. बट आता मी उठले आणि आता वाजलेत 7:30. किती वाजता झोपले होते तुम्ही? 5 वाजता झोपले होते. आता 7:30 वाजलेत, आता उठले फायनली. आणि हा मनी प्लांट बघा ना किती छान वर गेलाय, मस्त असा. आणि आता थोडं मी पुस्तक वाचते, त्याच्याशिवाय माझी झोप नाही बाहेर येणार. आणि त्यानंतर मग मी मिरर अनबॉक्स करायला घेते रात्री लेट, म्हणजे पसारा जेवण वगैरे करून निवांत, कारण भूक पण लागली, मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. माझी शेंडी. तर चला आता मी अगोदर पुस्तक वाचून घेते आणि त्यानंतर मग आपण मिरर अनबॉक्स करू. आज मी फायनली करणारच आहे मिरर अनबॉक्स, कारण मला वाटत होतं की जाऊ द्या आता उद्या करू, कारण आता अंधार झाला आहे ना. पण दिवसभर पण असं पण उजेड नव्हता, पूर्ण वातावरण असं पावसासारखं झालं होतं, त्याच्यामुळे काही फायदाच नव्हता. दुपारी केलं तरी ना आत्ता केलं तरी. आता तरी हा मोठा बल्ब आहे म्हणून एवढं क्लिअर दिसते. तर करूया आपण आता जेवण वगैरे करून अनबॉक्स. तर गाईज अनफॉर्च्युनेटली मी आज मिरर अनबॉक्स करत नाही आहे. मी खूप जास्त एक्सायटेड होते, बट प्रॉपर लाईट येत नाही आहे आणि मला नॅचरल लाईटमध्ये शूट करायचं आहे, सो त्यामुळे आता मी करू शकत नाही शूट. आणि हाच ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेल, किंवा मे बी जर हा सफिशियंट होत असेल पूर्ण ब्लॉग, तर हाच ब्लॉग फायनल राहील.
उद्या मग दुसरा व्लॉग मी न्यू व्लॉग फ्रेश स्टार्ट करेल. बट या व्लॉगपुरतं एवढंच होतं आणि मी खूप जास्त नर्वस आहे. मी आता नाही करू शकत म्हणून. उद्या तरी ऊन पडावं, चांगली लाईट यावी. तुम्हाला माहिती आहे ना हॉलमध्ये किती छान सनलाईट येते, तर त्या लाईटमध्ये मला शूट करायचं होतं एकदम प्रॉपर. कारण मला माझं ना खूप दिवसापासून ड्रीम होतं तो तसा मिरर घ्यायचा. जो मी घेतला आहे, तर मी त्याचं शूट पण मला पाहिजे तसंच करेल ना. उगाच मी कसं पण करून नाही हे करणार. परत तो कॉर्नर पण सेट करायचा आहे, तर तो पण तुम्हाला करून दाखवावा लागेल. उगाच असंच नाही टाकता येणार. तर बघूया आता उद्या काय होतं. उद्या तरी लाईट आली पाहिजे आणि उद्या मी सकाळी लवकरच उठून, आता उद्या तर संडे, सकाळी लवकर उठूनच मी पटकन शूट वगैरे करेल. सकाळची जेव्हा लाईट येते ना नॉर्मल त्यावेळेस, कारण एकदम असं दिसलं पाहिजे. तिकडे बघा ना, तिथे एकतर मला कंट्रोल होत नाही, पार्सल कधी कधी अनबॉक्स करू असं होतं. आणि आज माझी एवढी मोठी गोष्ट मी आणली आहे आणि ती अनबॉक्स मी करू शकत नाही आहे. त्यामुळे मला खूप जास्त कसं तरी वाटतंय. बट काय करू, काही ऑप्शन नाही आहे. आता जर ओपन केला तर छान नाही येणार, व्हिडिओ छान नाही येणार, उगाच मग ते वेस्ट होईल. सो त्यामुळे मी थोडंसं सबर करते सकाळपर्यंत आणि सकाळी मग मी फ्रेश मग अनबॉक्स करते. काय जाऊ द्या आता काय काय करणार. एक दिवस डिलेवरीला वाट बघितली म्हणायचं त्याच्या.